नमस्कार मंडळी, मी अर्चना धामोरे, पर्यवेक्षिका जामनेर, जिल्हा जळगाव. एक घास मायेचा मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण आपल्या 6 ते 9 महिन्याच्या मुलांसाठी बनवणार आहोत गहू आणि डाळीचा दलिया. गव्हामधून मोठ्या प्रमाणात मुलांना कर्बोदके मिळणार आहेत आणि डाळीमधून मोठ्या प्रमाणात मुलांना प्रथिने मिळणार आहेत, जी बाळांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. चला तर मग बघूया गहू आणि डाळीचा दलिया. सर्वप्रथम आपण आपले हात साबणाने स्वच्छ धुवून घेऊया. 6 स्टेप वापरून आपण बाळाचं जेवण बनवण्यापूर्वी प्रत्येक वेळेला आपले हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. तसंच बाळ ज्या वाटीमध्ये आणि चमच्याने खाणार आहे, ती वाटी आणि चमचा सुद्धा गरम पाण्याने उकळून घेणे आवश्यक आहे. तुरीच्या डाळीचा दलिया बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. अर्धी वाटी तुरीची डाळ, 1 चिमूट मीठ, 1 चिमूट जिरेपूड, अर्धी वाटी गव्हाचा रवा. गव्हाचा रवा हा घरीच करू शकतो आपण. गहू स्वच्छ धुवून सावलीत वाळवून मिक्सरमध्ये त्याचा जाडसर असा रवा करून घ्यायचा आहे. आपल्याला बाहेरून काही आणायची गरज नाही आहे. घरातच आपण आपल्या नेहमीच्या गव्हाला मिक्सरमध्ये फिरवून हा रवा बनवलेला आहे. आणि 2 चमचे तूप नसेल तर आपण तेल सुद्धा वापरू शकतो. सर्वप्रथम आपण तुरीची डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊया. यानंतर आपण एका भांड्यामध्ये तूप किंवा तेल घालून हा गव्हाचा रवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. यानंतर आपण ही तुरीची शिजलेली डाळ ही चमच्याने किंवा वरण घोटण्याच्या घोटणीने चांगली घोटून घेतलेली आहे. ही शिजलेली डाळ आता मऊ झालेली आहे. आपण आता ही रव्यामध्ये घालूया. यामध्ये आपण शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घालूया. 1 चिमूट जिरेपूड आणि 1 चिमूट मीठ घालूया. आपण या दलियाची घनता ही बाळांना सहज गिळता येईल अशी ठेवणार आहोत. रवाळ तूप ज्या घनतेचे असते तसे अगदी फार पातळही नाही किंवा अगदी घट्टही नाही. चमच्यातून वाटीत टाकले तर रवाळ तुपासारखे गळेल अशा घनतेचा आपल्याला हा दलिया ठेवायचा आहे. या दलियामध्ये आपण तूप किंवा तेल सुद्धा घालतो, त्यामुळे मुलांना स्निग्ध पदार्थ मिळतात, जीवनसत्व ई मिळते. तसंच गहू आणि डाळ हा एक पूर्ण आहार म्हणून मुलांना यातून मिळतोय. अशा पद्धतीने आपण 6 महिने पूर्ण झालेल्या बाळांना पूरक आहार म्हणून हा प्रोटीन आणि एनर्जीने युक्त असा दलिया देऊ शकतो.